आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत, आज कुठं जावं काय करावं काही समजतच नाही, उमजत पण नाही आम्हाला काय करणं, म्हणजे परत बोलण्याची सुद्धा आमच्यामध्ये मनस्थिती राहिलेली नाही। त्याच्यामुळे आम्ही पुढे जायचं, आम्हाला गरीबाला काय भेटणार आहे, गरिबांसाठी तर वाईट झालेलं आहे। हा मग सरकारने काहीतरी निर्णय करावा गरिबांचा। जनतेपासूनच ते बद्दल निवडून आलेलंच, मग निवडून आल्यानंतर असं दाखवलं का सरकार? आज त्यांच्यावर परिस्थिती कशी आहे, आम्ही आता मदत करू लागणार आहे त्या लोकांना। आता जेवणार त्याच्या हद्द होते अगोदर 10 मीटर, त्याने काय केलं आधी नियमात त्याचं घर बांधलं 10 मीटर तुमची सोडून, आणि त्यांना कुठली भरपाई त्यांनी अजून दिलेली नाही। त्यांचे पूर्ण संसार रस्त्यावर आलेले, हातावरचे लोक आहेत ते दररोज कमवून खातात, त्याच्यामुळे त्यांच्यावर फार वाईट परिस्थिती आलेली आहे, त्यांना राहायला झोपायला सुद्धा जागा नाही। अतिक्रमण विरोधी पथकानं राहता शहरात सकाळी 9 पासून कारवाई सुरू केली, परंतु तुम्ही हा संसार बघू शकतात, हा उघड्यावरती संसार आहे। या ठिकाणी बेड आहे, फॅन आहे आणि इथली नागरिक आहे, भयभीत झालेली जनता देखील आहे। ही माऊली तुम्ही बघू शकतात। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाळंदे आपल्या बरोबर आहे। राजा भाऊ, नेमकं काय झालंय आणि काय व्हायला पाहिजे? नाही, PWDने आता जी मोहीम राबवली 12 मीटर पर्यंत त्यांना त्यांच्या साईड पट्ट्या वगैरे मोकळा करून घ्यायचे होतं, परंतु एक गोरगरीब लोक गेल्या 100 वर्षापासून इथे राहतात, उदरनिर्वाह करतात, त्यांची कुठलीही व्यवस्था त्यांनी केली नाही आणि त्यांना कुठलीही भरपाई त्यांनी अजून दिलेली नाही। त्यांचे पूर्ण संसार रस्त्यावर आलेले, हातावरचे लोक आहेत ते दररोज कमवून खातात, त्याच्यामुळे त्यांच्यावर फार वाईट परिस्थिती आलेली आहे। त्यांना राहायला झोपायला सुद्धा जागा राहिली आता, त्यांचे म्हणजे इतके हाल होतात का ते आपल्याला पावत नाही। तर सरकारने त्यांचा विचार करावा, त्यांची सोय करावी, त्यांचं पुनर्वसन करावं किंवा काय मदतीच्या स्वरूपात त्यांना काही पैसे किंवा घर किंवा जागा त्यांना द्यावी कुठेतरी, अशी मी त्यांना एक सरकारला विनंती करतो। ताई, नेमकं काय झालं आता? हे सगळं उघड्यावरती आलंय काय? आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत, आज कुठं जावं काय करावं काही समजतच नाही, उमजत पण नाही आम्हाला काय करणं, म्हणजे परत बोलण्याची सुद्धा आमच्यामध्ये मनस्थिती राहिलेली नाहीये, काही बोलू शकत सुद्धा नाही आम्ही, काहीच नाही। सरकारने फक्त आमची ना काही जबाबदारी घ्यावी, आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं, एवढीच विनंती आहे सरकारला आमची। काहीच नाही विनंती, फक्त एवढी आम्हाला राहण्याची सोय करून द्यावी आमची, बाकी काहीच नाही। आता आज कसं करणार? आज गुरुवारचा दिवस आहे, बाजारचा दिवस आहे आणि बाजार पाहायचा की आता आम्ही हे संसार कुठे न्यायचा हे पाहायचं, हेच आता सुचत नाहीये। भाड्याने खोल्या सुद्धा आम्हाला लवकर 4-4 हजार रुपये भाडे सांगतात, कुठे न्यायचं आम्ही हे सगळं? रस्त्यावर झोपायची वेळ आली। काही दिवसांपूर्वीच मतदान केलं, नवीन सरकार निवडून आलं आणि या सरकारनं काही गोष्टींची गांभीर्याने दखल घेण्याजोग्या काही गोष्टी आहेत। नेमकं काय झालं, काय म्हणणं आहे आपलं? आता इथं आम्ही खूप वर्षापासून राहतो, आमचे काय अडचण आम्हाला, आम्ही धुणं भांडे करून खातो, आमची अडचण ही आहे। त्याच्यामुळे आम्ही पुढे जायचं, आम्हाला गरीबाला काय भेटणार आहे, आम्ही कुठे जायचं, आम्हाला जागा द्या। सरकारने आतापर्यंत आमच्यासाठी काहीच केलं नाही, आम्हाला कुठं बी आम्हाला राहायची सोय करा, आम्ही जाऊ शकतो। किती वर्षापासून राहत होते? 20 आम्हाला, आमची ही 3री पिढी चाललेली, ही आमची आहे ना 3री पिढी आहे। तसं मग गरिबांसाठी तर वाईट झालेलं आहे। हा मग सरकारने काहीतरी निर्णय करावा, गरिबांचं उद्ध्वस्त झाले परपंच, लोक धुणं भांडे करून बायका खातात, त्यांच्यासाठी काहीतरी करावं नियोजन। विलक्षण झालं लगेच त्यांनी असं केलं, गरिबाला किती धोका पडावा। पण सरकारने आता काहीतरी लक्ष द्यावं, गरिबांकडे काहीतरी करावं, मदत करा, गरिबांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हाच मतदार आहे आणि हीच जनता आहे भारताची। जनतेपासूनच ते बद्दल निवडून आलेलंच, मग निवडून आल्यानंतर असं दाखवलं का सरकारने? आता कुठं जायचं आहे? गरीबा लोकांना बिचारे कुठे जाणार? बरोबर आहे की नाही? हा सरकार, आम्ही तुम्हाला मत देतो, मग असं नाही करायचं ना बेमानपणा, बरोबर आहे की नाही? हो की नाही? ते गरीब मला कस तरी वाटते ना, त्यांची दया वाटते की नाही? मग बिचारे किती दिवसापासून राहते, असं नाही करायचं ना। हो ना, तुम्ही काहीतरी न्याय तरी निवडून द्या ना गरीबाला। अर्ध का त्यांचं घर किती गेलं, बिचारे गरीब लोकांचं असं नाही करायचं ना। आम्ही ते पण म्हणतो, आम्ही निवडून देतो तुम्हाला, ते पण आहे, पण गरीबाचे घर का तुम्ही असे करता? बरोबर आहे की? त्यांच्यावर वेळ काय, गरीब इतके काम करते, इतकं कष्ट करते, ते आज त्यांच्यावर परिस्थिती कशी आहे, आम्ही आता मदत करू लागणार आहे त्या लोकांना। आता जेवणार कुठून? त्याला इतके त्यांची भूक पळली, माहितीये का? असं नाही करायला पाहिजे ना यांच्याकडे। अतिशय वाईट परिस्थिती आहे। त्यांनी दाखला दिलाय की जनता, सरकार म्हणजे काय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत लिहिताना त्यांनी सांगितलं तर वी द पीपल ऑफ इंडिया,
आम्ही भारताचे लोक आणि आज भारतातीलच आपलीच जनता, गोरगरीब जनता ही उघड्यावरती आली. सरकारचं जरी हे कामकाज असलं तरी यांच्या पुनर्वसनाकडे गांभीर्यानं पाहण्याची ग्रामीणच्या तिथं त्याच्या हद्द होती अगोदर 10 मीटर. त्याने काय केलं, आधी नियमात त्याचं घर बांधलं 10 मीटर तुमची सोडून, त्याचं घर बांधलं किंवा त्याचं काय हॉटेल चालू केलं जे काही सोडून. मग नंतर तुमचा रस्त्याचं हे बदलला, नंतर तो झाला इतर जिल्हा मार्ग, मग त्याची हद्द वाढवून ती झाली 12 मीटर अपग्रेडेशन. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये होतं का मग की त्याचं जे अगोदर 10 मीटर होतं मग तो 12 अतिक्रमित होतो. तेव्हा सांगतो ना, आपण शहराचा भाग असतो तिथं लँडवेटची आपली असते, फिक्स असते, इतर ठिकाणी असते. पण ज्या ठिकाणी आपला रस्ता रुंद होतो ना, आपल्या रस्त्याचं रुंदीकरण करायचं असतं. जर शासकीय लँड व्यतिरिक्त रुंदीच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा जागा येते त्यावेळेस आपल्याला काम जर करायचं असेल आपण ऍक्टिव्हेशन करतो ना, जसं आपण मोठमोठे रस्ते रुंदीकरण करतो ना त्याला करतो ना. तुमचं समजा हे काढणं अतिक्रमणाला लोकांचा विरोध नाही काढण्याला किंवा या गोष्टीला, पण आता समजा हा रस्ता आहे राहता चिखली, हा जो रस्ता हा आता प्रमुख जिल्हा मार्ग आहे ना, म्हणजे 15 मीटर याची हद्द मध्यापासून ठरलेली आहे, जी काही 12 मीटर. बरोबर होतंय का याच्यामध्ये? आता समजा हा इथला गाळा मालक आहे किंवा याचा दुकानदार आहे, याची साधा बारा त्याच्या नावावर आहे, पण तुमची हद्द 15 मीटर पर्यंत गेली म्हणजे त्याच्या हद्दीत गेलोय त्या साधा बारा धारकाच्या, त्याला त्याचा मोबदला मिळणार आहे का? नाही, जी हद्द असते फीस असते. आता हे रूल्स रेग्युलेशन जे आहे ना, पत्कन हे काय नियंत्रण जिल्हे ना, ती एनओसी घ्यायला पाहिजे. एनओसी कन्स्ट्रक्शन तसं करायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन त्याने केलंय, त्याने ते तुमच्या हद्दीच्या याच्यानुसार केलेलं आहे. त्याच्या पुढची जागा सुद्धा त्याच्याच मालकीची आहे ना. नाही, मालकीची असेल तर मग त्याचं कॉम्पिटिशन होऊ शकतं, त्या केसला होऊ शकेल. म्हणजे कोणतेही समजा, कारण तुमची नियंत्रण रेषेच्या त्यांनी बाहेर जरी बांधकाम केलेलं आहे तरी ती जी नियंत्रण रेषेमध्ये त्याची स्वतःची जी जागा 7-12 उतार आहे. म्हणून आम्ही ना अतिक्रमण जे काढतो ना, आमची शासकीय जी रुंदी रेकॉर्ड पाहूनच त्याप्रमाणे कारवाई करतो अतिक्रमण काढण्याची. खूप कन्फ्युजन आहे या सगळ्या याच्यामध्ये ना. नेमकं नाही, जे आहे रेकॉर्ड पाहूनच म्हणजे दिलं जातं. काय होतं, ग्रामीणचा तो इतर जिल्हा मार्ग होतो, जिल्हा मार्ग होतो आणि हे सगळं 20 वर्षांनी अपग्रेडेशन होतं, वाढतो. ते चांगलं आहे, व्हावं पण, परंतु मग त्या दरम्यानच्या याच्यामध्ये जो मालक असतो तो अतिक्रमित ठरला जातो आणि मग तो त्याचा काढावा लागतो. सेटबॅक साठी ना हा जीआर आहे, त्या जीआर प्रमाणे कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. आणि ते स्थानिक जे प्राधिकरण असतं तुमच्या जीआर नुसार आहे ना, समजा परमिशन घेतली ना मग ते सगळं होऊ शकत नाही. तुमचा आहे ना, समजा अगोदरचा जीआर हा इतर जिल्हा मार्ग होता, आता तो प्रमुख जिल्हा मार्ग झाला, त्याचं नवीन त्याचं अपग्रेडेशन झालं. पण मग अगोदर त्यांनी जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्गाच्या दृष्टीने बांधकाम केलेलं असतं ना, तो प्रॉब्लेम आहे ना. बांधकाम परमिशन घ्यावं लागते, बांधकाम परमिशन, त्या लेआउट मंजूर, त्याचं रस्त्याचे मंजूर झाल्यानंतर त्या जी संस्था असेल, स्थानिक नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, PWD असेल, त्याची एनओसी घेतली पाहिजे. आम्ही ते अंतर घेतो त्या अंतरातून बांधकाम करावं. पण परमिशन घ्यायचं बांधकाम न घेता केलं की म्हणजे जवळ येतं आणि मग अतिक्रमण बाधित होतं ते. बरोबर. दुसरा एक मुद्दा आहे याच्यामध्ये, जो 1500 स्क्वेअर फीटापेक्षा जर कमी बांधकाम असेल तर त्याला जो नियमानुसार करण्यात यावं, घरं जर जात असतील तर, तो एक प्रश्न आहे. जीआर नुसार जे हिचा आहे 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी जर निवासी प्रयोजनासाठी जर बांधलेलं घर असेल किंवा भूखंड असेल तर तो नियमानुकूल करण्यास पात्र राहील. बरोबर. असे अतिक्रमण जर असेल तर त्याचं कमाल मर्यादा 1500 स्क्वेअर फीट आहे. बरोबर. ते नियमानुकूल करावं. म्हणजे रस्त्याचं आता तुम्ही अतिक्रमण काढताना जर एखादं घर आलं त्याच्यात तर त्याचं काय नाही, मग ते आपण चेक करून घेतो ना तसं. आता बरेच काही आता पुढे जर तुम्ही गेलात तर काही छोटे छोटे घर आहेत, काही घरकुलं झालेली आहे किंवा हे
मग हे 1500 स्क्वेअर फीटापेक्षा कमी असलेल्यांचा काय तोही प्रश्न नाही. आपण मेन काय करतो की जी आहे रस्त्याची ती फ्री करतो पहिली. पण तो जर येत असेल त्याच्यामध्ये नाही मग आता जेव्हा नियंत्रण ज्यांनी परमिशन दिली यापूर्वी त्यांची नियम पाहून नियंत्रण द्यायला पाहिजे रेषेमध्ये ना. जर ते घर येत असेल किंवा त्या सरकारी जागेवर येत असेल तर ते नियमानुकूल करावं असं शासनाचं बरोबर ना. मग त्यावेळेस त्यांनी ते तसं परमिशन घेतलेली पाहिजे ना. सगळं अवघड परिस्थिती. सकाळपासून अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये राहता शहरातील नागरिकांनी जनतेने कोणीही विरोध केलेला नाही. अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळली, संबंधितांना समजून सांगितलं. अनेक गावकऱ्यांमध्ये चर्चा होती की ही अतिक्रमणं नुसती राहता शहरात निघत नसून ही संपूर्ण शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर अशा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विविध ठिकाणी ही अतिक्रमणं काढली जात आहेत. गॉडफादर मीडियासाठी नवनाथ पाटील, सदाफळ, प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता.